तुम्हाला आठवत असेल की विधानसभा निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यास सुरुवात झाली आणि महायुतीला याच योजनेमुळे विधानसभेत घवघवीत यश मिळाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे। ही योजना महिलांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आली असा सरकारचा दावा आहे। मात्र त्यानंतर आता 2025-26च्या अर्थसंकल्पात महिलांसाठी किती निधी राखीव ठेवला आहे यावर महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे। नमस्कार, मी आकांक्षा, तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। आज आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत। महाराष्ट्रातील महिला धोरण, जेंडर बजेट आणि अर्थसंकल्पातील तरतुदी। महिलांच्या कल्याणासाठी सरकारने नेमकी कोणती पावले उचलली आहेत आणि त्या योजनांचा प्रत्यक्षात काय परिणाम होतोय, चला जाणून घेऊया। सर्वात प्रथम जाणून घेऊयात जेंडर बजेट या महत्त्वाच्या संकल्पाबद्दल। जेंडर बजेट म्हणजे नक्की काय? 2014 मध्ये महाराष्ट्र सरकारने जेंडर बजेट संकल्पना स्वीकारली, पण त्याची अंमलबजावणी अजूनही समाधानकारक नाही। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेंडर बजेट म्हणजे अर्थसंकल्पातील विश्लेषण, जे स्त्रिया आणि पुरुष यांच्यातील आर्थिक असमानता दूर करण्यासाठी तयार केलं जातं। सरकारने किती निधी महिलांसाठी राखीव ठेवला आहे आणि तो कसा वापरण्यात येतो हे यामधून स्पष्ट होतं। याचा उद्देश म्हणजे महिलांना सर्व क्षेत्रात समान संधी देणे आणि त्यांचे सक्षमीकरण करणे। महिलांसाठी किती निधी? या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने महिलांसाठी, मुलांसाठी आणि तृतीयपंथीयांसाठी 64,000 कोटींची तरतूद केली आहे। ही रक्कम एकूण खर्चाच्या 8.45% आहे। मागच्या वर्षी हा खर्च 8.63% होता, म्हणजेच काही प्रमाणात या क्षेत्रातील खर्चात कपात झाली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी मोठी तरतूद। विशेष म्हणजे या 64,000 कोटींपैकी एकूण निम्मी रक्कम म्हणजे 33,000 कोटी लाडकी बहीण योजनेसाठी राखीव ठेवली आहे। हे दर्शवितं की एकाच योजनेसाठी इतकी मोठी रक्कम तरतूद केली गेली आहे, तर इतर महिलांसंबंधित योजनांसाठी किती निधी उरेल याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे। बाल कल्याणासाठी 13.28% तरतूद। अर्थसंकल्पात बाल कल्याणासाठी देखील 1 लाख कोटींची तरतूद केली आहे, जे एकूण खर्चाच्या 13.28% आहे। मागच्या वर्षी हा खर्च 12.99% होता, पण 2023-24च्या अर्थसंकल्पात या विभागासाठी 16.14% निधी राखीव ठेवला गेला होता। केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं रेट्रोस्पेक्ट। केंद्र सरकारने 2004 मध्ये जेंडर बजेटचा स्वीकार केला आणि आजपर्यंत अनेक राज्यांनी त्यांच्या अंमलबजावणीसाठी ठोस पावलं उचलली आहेत। ओडिशा, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि इतर राज्यांनी यावर महत्त्वाचं काम केलं आहे, पण महाराष्ट्रातील सरकार अजून जेंडर बजेट बाबत ठोस पाऊल का उचलत नाही हाच मोठा प्रश्न आहे। महिलांच्या आर्थिक हक्कांसाठी लढणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सरकारने महिला धोरणात आणि जेंडर बजेटमध्ये अधिक सुधारणा घडवून आणायला हवी। महिलांचे सक्षमीकरण फक्त योजनांमध्ये नको, तर प्रत्यक्ष अंमलबजावणीतही हवं। त्यामुळेच महिलांसाठी योजना जितक्या फायदेशीर असतील तितके समाजाला देखील फायदा होईल। जेंडर समभाव साधण्यासाठी आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी सरकारने आणखी कठोर धोरणे लागू केली पाहिजेत। आशा आहे की आगामी अर्थसंकल्पातील तरतुदींचे विश्लेषण आणि जेंडर बजेटसाठी आवश्यक सुधारणा लवकर होईल। तुम्हाला काय वाटतं? सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी केलेली मोठी तरतूद योग्य आहे किंवा इतर महिलांसाठी ही समान प्रमाणात निधी वाटप व्हायला हवा का? तुमचे मत कमेंट मध्ये जरूर कळवा। अशाच महत्त्वाच्या चर्चेसाठी ट्रेंडी गप्पा YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। पुढच्या भागात भेटूया एका नव्या मुद्द्यासह। धन्यवाद।